नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। 20 मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रिया संदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्षांनी घेतली पदाधिकाऱ्यांची धुळ्यात बैठक। धुळे मनपाच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला प्रतिकात्मक निषेध। महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारार्थ मौलवीगंज भागात झाली जाहीर सभा। डॉक्टर तुषार शेवाळेसह समर्थक पदाधिकाऱ्यांनी केला भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। 20 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज धुळ्यातील हॉटेल टॉपलाईन्स येथे भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी, बूथ प्रमुख व पन्ना प्रमुख यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आलेली होती। दरम्यान आजच्या या बैठकीत भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी सविस्तर मार्गदर्शन करीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याबाबत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आवाहन केले। दरम्यान आजच्या या बैठकीसाठी माजी मंत्री जयकुमार रावल, शहराध्यक्ष गजेंद्र आंबटकर, विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, नारायण पाटील, बबनराव चौधरी आदी प्रमुख मान्यवरांनी आजच्या या बैठकीत मार्गदर्शन केले। शिवाय या बैठकीसाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 10 वर्षापासून मी सिंचनाचे प्रश्न हाती घेतले होते। त्याचप्रमाणे मनमाड इंदूर रेल्वे या शहराची मागणी होती। आज मला मोठ्या समाधान वाटते आणि आनंदाने आपल्याला सांगू शकतो मी सिंचनाचे सगळे प्रश्न सोडवले आणि मनमाड इंदूर रेल्वेलाही मंजुरी मिळवली। त्याच्या पहिल्या टप्प्याचं काम, त्याचं लँड ॲक्विजिशन पूर्ण झालं आणि आता टेंडर प्रोसेस पूर्ण झाली, जे कुठल्या इन्फ्रा कंपनीला दिलेले जूनमध्ये त्याचं काम चालू होईल। 3 वर्षात तो मार्ग पूर्ण होईल आणि हे करत असताना टप्प्याटप्प्याने मनमाड इंदूर पूर्ण केलं जाईल। सुरवाडीचा आमचा कनोली लिफ्ट इरिगेशन योजना गेल्या 30 वर्षापासून प्रलंबित होती। एक नाव पैसा काँग्रेस सरकार आणू शकलं। लोकांनी मला खासदार केलं, मी 2,500 कोटी मोदी साहेबांकडे घेऊन आलो आणि आज त्याचं 70% काम पूर्ण झालेले आहे। येणाऱ्या वर्षभरात ते मला पूर्ण करायचे आणि म्हणून जनतेचा आशीर्वाद पाहिजे। आणि या प्रकल्पामुळे धुळे तालुक्यातील 100 आणि शिंदखेडा तालुक्यातील 100 गावाच्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल। त्याचप्रमाणे बागलाण तालुक्यातील कालव्याचे 7 कालव्यांचे कामं प्रलंबित होते। ते 7चे 7 कालवे मी मंजूर करून आणले। त्याच्यातले बहुतांशी पूर्ण झाले, बाकीच्यांचं काम चालू आहे। गेल्या 70 वर्षापासून आपल्याकडे इंडस्ट्री झाली आहे, कारखानदारी झाली आहे। त्याच्यामुळे आपल्या मतदारसंघातील तरुणांच्या हाताला काम मिळत नाही। कुठलाही भागाचा विकास करायचा असेल तर तिथं कारखानदारी पाहिजे आणि म्हणून सरकारचं दायित्व असतं कारखानदारीसाठी पूरक फेवरेबल कंडिशन जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुमच्याकडे कोण कारखाना टाकणार आहे? कारखानदार कारखाना केव्हा टाकतो? जेव्हा नॅशनल हायवेचं जाळं असतं, जेव्हा रेल्वे कनेक्टिव्हिटी असते, जेव्हा इंडस्ट्रीला पाणी अश्युअर असेल, रॉ मटेरियल असेल, तेव्हा कारखाना टाकतो। या 10 वर्षात आम्ही 6 राष्ट्रीय महामार्ग या मतदारसंघात आहे। महाराष्ट्रात असा एकमेव जिल्हा आहे धुळे जिल्हा ग्रामीण, ज्याच्यात 6 राष्ट्रीय महामार्ग। आज मोठ्या अभिमानाने सांगायचं वाटतं धुळ्यात तुम्ही कोणत्याही बाजूने एंट्री करा, 4 लेनने करा, कुठल्याही बाजूने बाहेर जा, 4 लेनने जा। आणि त्यामुळं अख्ख्या भारताची कनेक्टिव्हिटी झाली आणि मनमाड इंदूर रेल्वेचा पहिला टप्पा धुळे नरडाणा हा धुळे जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण धुळे सेंट्रल रेल्वेवर आहे, नरडाणा वेस्टर्न रेल्वेवर आहे आणि त्याच्यामुळे इन्फ्रा नॅशनल हायवे, रेल्वे आणि जे जामफळ धरण सोनगीरला येत आहे त्याची कॅपॅसिटी 9 TMC आहे। अक्कलपाड्याची 2.5 TMC, अक्कलपाड्याच्या 3.5 पटीने मोठा आणि ते इंडस्ट्रीसाठी पाणी पडले आणि म्हणून आज तुम्ही दादांना MIDC बघा की मोठ्या प्रमाणात तिथं कारखाने येत आहेत आणि आज MIDCला एक जागा खाली देणार दादा त्याच्या जवळजवळ 2 वर्षापूर्वी जी किंमत होती प्लॉटची त्याच्या दुप्पट झाली आणि म्हणून दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये 2nd फेजमध्ये आपण धुळ्याची निवड करण्यात यशस्वी झालो।
धुळ्यातील अनेक भागात 8 ते 10 दिवसानंतर पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान अनेक ठिकाणी टँकरने देखील पाणीपुरवठा केला जात असून धुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. पण या योजनेचे योग्य नियोजन व नियोजन अभावी धुळे शहरातील जलकुंभ भरले जात नाहीत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी तापी पाणी पुरवठा योजनेतून अनेक जलकुंभ हे तुडूंब भरून वाहत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आझादनगर व चाळीसगाव रोड येथील मायक्रोवेल जल कुंभाला पाणीपुरवठा करणाऱ्या वरखेडी रोड येथील मधुबापू माडी जलकुंभ येथील मेन वाईलवरील वाल हा नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झालेली आहे. दरम्यान या संदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांना सदरची माहिती मिळताच शिवसेना पदाधिकारी यांनी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महानगरपालिका प्रशासनाचा या भोंगळ कारभाराचा निषेध केला. त्यावेळी महानगर प्रमुख धीरज पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख किरण तात्या जोंधळे, भरत मोरे, कैलास मराठे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले होते. मी जुन्या धुळ्या भागामध्ये स्वर्गवासी मधुबापू माळी हे जलकुंभ या जुन्या धुळ्या भागामध्ये एक्सप्रेस आलेला आहे. आपल्याला माहिती असेल धुळेकर जनतेला 12 दिवस तास पाणी मिळतं आहे. दांडेवाला बाबानगर असेल, मवाडी असेल, आझादनगरचा काही भाग असेल, इथे टँकरने पाणी पुरवठा जनतेला केला जात आहे. जनतेला पाणी मिळत नाही आणि काल सकाळी 6 वाजेपासून हा वाल फुटलेला आहे. करोडो लिटर पाणी इथून वाहून जातं. इथून हे सगळं पाणी, प्यायचं पाणी हे सगळं शेतांमध्ये जातं. हे एक्सप्रेस हायवेला आपण जर ऐकडनं व्हिडिओ बघितला तर त्या तिथपर्यंत पूर्ण पाणीच पाणी आहे रोडावरती. अक्षरशः इथे एक्सप्रेस हायवेच्या ट्रका थांबून गाड्या धुतल्या जात आहेत, खासगी कार धुतल्या जात आहेत, 2 व्हीलर धुतल्या जात आहेत. इतकी वाईट अवस्था आहे. धुळे महानगरपालिकेचं प्रशासन अक्षरशः कुंभकर्णाच्या झोपेत आहे आणि धुळेकर जनतेला पाणी मिळत नाही. आपण बघत असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून धुळेकर जनतेला या प्रशासनाने विद्यमान खासदार यांनी सांगितलं की 1 दिवसाआड पाणी देऊ, 12 दिवस आड पाणी मिळत नाही. आणि असं अनंत ठिकाणी हे पाण्याचे वाल तुटलेले आहेत आणि करोडो लिटर पाणी वाहून जात आहे. याला जबाबदार कोण? याच्या अनोखं आंदोलन आम्ही धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने केले आहे. आमचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी इथे अनोखं आंदोलन केलं आहे. त्यांनी अक्षरशः या पाण्यामध्ये आंघोळ केलेली आहे. आमचे जिल्हा प्रमुख अतुल भाऊ सोनवणे या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. आमचे शहर समन्वयक आमचे भरत भाऊ मोरे, आमचे उपमहानगर प्रमुख कैलास भाऊ मराठे, आमचे शिरसाट, आमचे अनेकशे शिवसैनिक, मी स्वतः किरण तात्या जोंधळे शिवसेना उपजिल्हा प्रमुख, आम्ही इथून आयुक्त साहेबांना फोन लावला आणि आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी तुम्हाला नवनीत सोनवणेचे शासनाचे अधिकारी पाणी पुरवठ्याचे त्यांचा नंबर देते. त्यांना फोन लावला तेव्हा त्यांनी त्या उडवाउडीचं उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की मी इलेक्शन ड्युटीला आहे, तुम्ही सांगा काय केलं पाहिजे, कोणाला सस्पेंड करायला पाहिजे ते आम्हाला विचारतात. अशा अनोख्या पद्धतीने हा कारभार चाललेला आहे. आम्ही धुळे महानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं, धुळे महानगर शिवसेनेच्या वतीनं आम्ही प्रशासनाचा महानगरपालिकेचा जाहीर धिक्कार करतो. महाविकास आघाडीच्या धुळे लोकसभेतील उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ धुळे शहरातील मौलवीगंज या भागात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान आजच्या या प्रचार सभेसाठी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते श्री मुजफ्फर हुसेन, लोकसंग्रामचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे, शिवसेनेचे महेशभाऊ मिस्त्री, साबीर शेठ, गोपाल अन्सारी, युवराजाबा करंकाळ, जाहिदा हुसेन, रमेश श्रीखंडे आदी मान्यवरांनी आजच्या जाहीर सभेत आपले मनोगत व्यक्त करीत डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणा असे आवाहन केले. दरम्यान आजच्या या जाहीर सभेसाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला मेसेज द्यायचा आहे की आपल्याला नागपूरमध्ये ओपनिंग केलेलं आहे आणि विदर्भामध्ये आम्ही सगळी सीट आहे. आज आपले प्रियंका गांधी नागपूरमध्ये नंदुरबारमध्ये आले होते आणि त्यांनी खूप छान अपील केलेले आहे. आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो यावेळी आम्ही जिंकणार आहे. या सोशल इंजिनिअरिंग आमची सोबत आहे. आमच्याकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, सगळे कार्यकर्ते आमच्यासोबत आहे, समाजवादीचे कार्यकर्ते आमच्यासोबत आहे, शिवसेना आमच्यासोबत आहे आणि यावेळी काँग्रेस जिंकणार आहे. यावेळी काँग्रेस महाराष्ट्रामध्ये 35 सीट जिंकणार आहे हे मी तुम्हाला गॅरंटी देतो. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी डॉक्टर तुषार शेवाळे हे काँग्रेस पक्षातर्फे निवडणुकीसाठी इच्छुक होते.
मात्र काँग्रेस पक्षाने डॉक्टर तुषार शेवाळे यांना उमेदवारी न देता नाशिकच्या डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना उमेदवारी दिल्याने डॉक्टर तुषार शेवाळे हे प्रचंड नाराज झालेले होते. दरम्यान यानंतर डॉक्टर तुषार शेवाळे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. शिवाय डॉक्टर शेवाळे यांनी काँग्रेस पक्ष सदस्य पदाचाही राजीनामा दिल्याने आज त्यांनी आपल्या समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळ्यात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. कसं आहे, अनेक वर्ष मी काम केलं काँग्रेस पक्षाचं. परंतु ते काम करत असताना गेल्या 10 वर्षामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे काम आहे ते संपूर्ण भारतवर्षामध्ये अतिशय उल्लेखनीय नेतृत्व झालेलं आहे. त्याच्यामध्ये जे काही मुद्दे आहेत महत्त्वाचे, त्यात राम मंदिर असेल किंवा 370 कलम असेल की जे आजपर्यंत हटवायची कोणाची हिंमत नव्हती झाली किंवा राम मंदिर करायची कोणी हिंमत नव्हती झाली, की त्याने अति चुटकीसरशी करून दाखवलं सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर आणि भविष्यातले जे काही महत्त्वाचे कायदे आहेत जे देशासाठी फार महत्त्वाचे आहेत, घुसखोरीचा नियंत्रण कायदा किंवा बाकीचा इतर लोकसंख्या नियंत्रण कायदा जो असेल किंवा या सगळ्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ह्या देशाकरता फार महत्त्वाच्या आहेत. आणि देशामधला जो देशभक्ती आणि राष्ट्राभिमान जो जागृत झाला असेल तर तो मोदी साहेबांच्या या कार्यामुळे जागृत झालेला आहे. आणि त्याचाच आम्ही प्रभावाने प्रेरित होऊन आज आम्ही या लोकसभेच्या कार्यक्रमामध्ये त्यांना कुठेतरी मदत करावी, खायचा वाटा त्यांच्या विजयामध्ये असावा म्हणून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.